नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय साम टीव्ही आणि बुलेटिनची सुरुवात करतोय एका मोठ्या आणि राजकीय बातमीने. सर्व संस्था शरद पवारांनी आणल्या, मग आम्ही काय केलं असा टोला अजित पवारांनी लगावलाय. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांनी प्रचाराचं नारळ फोडलं आणि याच वेळी प्रचार सभेत बोलताना अजित पवारांनी शरद पवारांना हा टोला लगावलाय. तर आपण पाहतोय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज सुनेत्रा पवारांनी प्रचाराचं नारळ फोडत प्रचाराला शुभारंभ केलाय आणि याच वेळी बोलताना अजित पवारांनी शरद पवारांना हा टोला लगावला. ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झालाय आणि ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या. म्हणजे आम्ही काय नुसतं 31-32 वर्ष मी नुसतं शांत बसलो, काहीच मी केलं नाही. ही बारामती जी काही सुधारली ती इतरांच्याच मुळे सुधारली, अजितचा काडीचा संबंध नाही. ह्याचा कुठेतरी विचार करा. अजित पवारांनी आणखी एक महत्त्वाचं विधान केलंय. सुरेश बिराजदारांना विधिमंडळात नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा शब्द अजित पवारांनी धाराशिवमध्ये दिलाय. तर बिराजदार हे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार होते, मात्र आम्ही शब्द पाळणारी माणसं आहोत असं म्हणत अजित पवारांनी भर सभेमध्ये त्यांना आमदारकीचा शब्द दिलाय. आणि तिथे आमचा सुरेश बिराजदार आहे. ह्या निवडणुकीला मी सुरेश बिराजदाराला तयारी करायला सांगितली होती, परंतु काही अडचण आली, मी त्याला थांबवलं. पण जाहीरपणे तुम्हाला सांगतो, सुरेशला मी थांबवलेलं असलं तर उद्याच्या काही काळामध्ये मी त्याला विधिमंडळामध्ये नेल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्याचा मान सन्मान शेवटी आम्ही ठेवणार. आम्ही कुणाला वाऱ्यावर सोडणारी माणसं नाहीत, आम्ही दिलेला शब्द पाळणारी माणसं आहोत. आता बातमी आहे अजितदादांच्या वाढलेल्या टेन्शनची. अजित पवार गटाच्या वाट्याला राज्यामध्ये केवळ 5 जागा आलेल्या आहेत. यापैकी 2 जागांवरच अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर रायगडमधून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे निवडणूक लढवत आहेत. हे 2च मूळ अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. तर उर्वरित 3 जागांपैकी 2 जागांवर मित्र पक्षांचे उमेदवार आयात करून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि 1 जागा महायुतीला पाठिंबा दिलेल्या मित्र पक्षाला सोडावी लागली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं अजित पवार गटाच्या वाट्याला 2च जागा आल्याची सध्या चर्चा सुरू आहे.